कधी कधी उपाय शब्दात नसतो, तर फक्त एका मिठीत असतो. आजची गोष्ट आहे आई आणि मुलीची आणि त्यांच्या नात्याची. एक मिठी जी आयुष्य बदलून टाकते. अंजली 16 वर्षांची, हुशार पण एकटी वाटणारी. लग्न झाल्यानंतर 2 वर्षात नवऱ्याशी पटत नव्हतं. सासरी तिला नेहमी टोमणे ऐकावे लागायचे. सासू म्हणाली, कुठे बघितलं होतं हे लग्न? ना कामात ना स्वभावात. आमच्या मुलाचं आयुष्य खराब केलं. नवरा थंड स्वरात म्हणतो, अंजली, तू बदललीस. आधीसारखी राहिली नाहीस. अंजली घरकाम, नोकरी आणि मानसिक तणावात हरवून जाते. एका रात्री अंजली खूप रडते. ती मोबाईल हातात घेते. आईचा नंबर दिसतो, पण कॉल करत नाही. अंजली मनाशी म्हणते, आईला सांगितलं तर ती काळजी करेल. तिला त्रास द्यायचा नाही. पण दुसऱ्या दिवशी आईचा कॉल येतो. आई म्हणते, अंजली, कशी आहेस? आवाज का उदास वाटतोय? अंजलीच्या डोळ्यात पाणी येतं. अंजली म्हणते, मी ठीक आहे आई, काही नाही. आई अचानक सासरी येते. अंजलीला पाहता क्षणी मिठीत घेते. आई म्हणते, अगं, तुला काही सांगायची गरज नाही. तुझ्या डोळ्यातलं मी ओळखलंय. फक्त सांगायचं इतकंच, मी आहे तुझ्या सोबत. त्या मिठीत अंजलीचे सगळे बांध फुटतात. ती आईच्या खांद्यावर रडते. आई नवऱ्याशी आणि सासूसोबत बोलते. आई शांत पण ठाम स्वरात म्हणते, लग्न म्हणजे फक्त 2 माणसांचं नाही, 2 कुटुंबांचं नातं आहे. पण तुमच्या शब्दांनी माझ्या मुलीचं मन मोडलंय. तिचा दोष शोधण्याऐवजी तिला मिठीत घ्या. तिच्या पाठीशी उभं राहा. तेव्हाच घरात खरं सुख येईल. सासू थोडी गोंधळते. नवरा शांत राहतो. त्या रात्री नवरा अंजलीजवळ येतो. नवरा हळू आवाजात म्हणतो, माफ कर अंजली, मी कधीच लक्ष दिलं नाही. चल, एकदा मला मिठीत घे. अंजली आश्चर्याने बघते. हळूच मिठीत घेते. हळूहळू घरात बदल दिसतो. सासूही एके दिवशी अंजलीला मिठीत घेते. सासूच्या डोळ्यात पाणी येतं. सासू म्हणते, बाई ग, आम्ही तुला कधी समजलो नाही. तू आमचं घर सांभाळतेस. आजपासून तू फक्त सून नाही, माझी मुलगी आहेस. अंजली रडत हसते. संपूर्ण कुटुंब मंदिरात जातं. सगळे एकत्र फोटो काढतात. चेहऱ्यावर सर्वांचे हास्य असते. कधी कधी मोठमोठे वाद, भांडण, तक्रारी या सगळ्याचा उपाय शब्दात नसतो. फक्त एक प्रेमळ मिठी आणि जग बदलून जातं. लक्षात ठेवा, फक्त मिठीत घे. कारण कधी कधी त्यापेक्षा मोठं औषध दुसरं नसतं. धन्यवाद.